कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे कोकणच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राइब करा। नमस्कार, मी प्रणाली भोसले। माझे कोकणच्या बातमीपत्रात आपल्या सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते। बातमीपत्राला सुरुवात करण्याआधी पाहूयात हेडलाईन्स। रायगडमध्ये अवकाळी पावसाचा कहर, भात शेतीचं मोठं नुकसान, 1650 हेक्टर पिके पाण्याखाली। अरबी समुद्रात वादळ सदृश स्थिती, हवामान विभागाचा मच्छीमारांना इशारा। देवगड बंदरात शेकडो नौकांना आश्रय, 2 दिवसांपासून मासेमारी पूर्णतः ठप्प। कोकण रत्न 2025 दिवाळी अंक प्रकाशित, खेडमध्ये प्रकाशन सोहळा उत्साहात संपन्न। प्रेरणादायी व्यक्तिमत्वांच्या यशोगाथा, तरुणाईला नवी दिशा देणारा अंक। आणि उदय सामंतांवर बाळा मानेंची टीका, दिली लखोबा लोखंडेंची उपमा। पाहुयात सविस्तर वृत्त। कोकणातील बळीराजा पुन्हा एकदा मोठ्या संकटात सापडलाय। एकीकडे स्थलांतरामुळे भात शेतीचं क्षेत्र कमी होत असताना दुसरीकडे परतीच्या अवकाळी पावसानं शेतकऱ्यांना मोठा धक्का दिलाय। रायगड जिल्ह्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे भात शेतीचं अतोनात नुकसान झालंय। जिल्ह्यातील सुमारे 1650 हेक्टरवरील भात पिकं पाण्याखाली गेली असून शेतांमध्ये चिखलाचं साम्राज्य पसरलंय। कापणीसाठी तयार असलेली हिरवीगार भात पिके पावसाच्या पाण्यामुळे पूर्णतः खराब झाली आहेत। शेतकऱ्यांच्या डोळ्यासमोर त्यांच्या कष्टाचं पीक वाया गेल्यानं ते हताश झालेत। हातातोंडाशी आलेला घास अवकाळी पावसानं हिरावून घेतल्याने बळीराजा पूर्णपणे हवालदिल झाला आहे। वर्षभर राबून पिकवलेल्या धान्यावर पाणी फिरल्यानं त्यांच्या आशा आता मावळल्यात। आधीच आर्थिक अडचणींनी ग्रासलेल्या शेतकऱ्याचं यामुळे अकल्पनीय असं नुकसान झालंय। या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आता शासनाकडे मदतीच्या आशेनं पाहत आहे। शासनाने तातडीने या नुकसानाचे पंचनामे करून लवकरात लवकर नुकसान भरपाई द्यावी अशी तीव्र मागणी आता शेतकऱ्यांकडून होतीये। पाऊस पडल्यामुळे हे असं आमचं नुकसान झालेलं आहे मोठ्या प्रमाणात, तर शासनाकडून आम्हाला काहीतरी भरपाई मिळावी ही शासनाकडे मागणी आहे। पंचनामे झालेले आहेत का? पंचनामे आता तलाठी अण्णासाहेब आलेले आहेत, आता पंचनामे चालू आहेत, अर्धे केलेले आहेत, आता ते इकडे तिकडे फिरतात आणि करतात। वर्षभर तुम्ही शेती करताय आणि आता हातातोंडाशी आलेला घास एकंदरीत निघून जातोय, काय सांगाल? आता काय हातातोंडातून चाललेलं, तर आम्हाला उपासमारीची परिस्थिती आलेली आहे। आमचं जीवनच त्याच्यावरती आहे। ते जरच आम्हाला भेटलं नाही तर आम्ही जगणार कसं काय आणि आम्ही काय खाणार काय? आम्ही अक्षरशः कर्ज काढून शेती करतो, त्याचे पण आता आम्हाला काहीच भेटणार तर शेती कर्ज फेडणार कसे आम्ही? तर शासनाने काहीतरी आम्हाला बघावं आमच्याकडं, हीच मागणी आहे आमची। एकंदरीत भरपूर नुकसान ह्या न्हावे, नवकार, सोनकर तिन्ही गावाच्या हद्दीमध्ये भरपूर नुकसान झालेलं आहे। तरी शासनाने त्याचे त्वरित पंचनामा करण्याचे आदेश माननीय उपविभाग अधिकारी रोहा यांनी दिलेले आहेत आणि ते पंचनामे करण्यासाठी मंडल अधिकारी आणि तलाठी हे आजच आमच्या गावात आलेले आहे आणि ते भरपूर शेतांचे पंचनामे केलेले आहेत आणि थोडे बाकी सुद्धा आहेत। ते आता काही आज आणि उद्या होईल, पण पाऊस काही थांबण्याचा दिसत नाही। तो आता पण त्यांनी ढग काळे केलेले आहेत, तो कधी येईल आणि होत्याचं नव्हतं करायला आता सुरुवात केलेलीच आहे आणि त्याच्या पुढे नुकसान भरपूर होणार आहे। शासनाकडनं काय अपेक्षा आहेत? शासनाकडे अपेक्षा, जे झालेलं नुकसान आहे त्याचे योग्य मोबदला शासनाने द्यावा अशी आमची आग्रही मागणी आहे शासनाकडे। अरबी समुद्रात निर्माण झालेल्या वादळ सदृश वातावरणामुळे कोकण किनारपट्टीवर हाय अलर्ट जारी करण्यात आला। हवामान विभागाने मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा गंभीर इशारा दिला आहे। येत्या 48 तासात म्हणजेच पुढील 2 दिवसांमध्ये ताशी 40 ते 50 किलोमीटर वेगाने सोसाट्याचे वारे वाहण्याची आणि मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे। या गंभीर इशाऱ्यानंतर आपल्या जीवाची आणि बोटींची सुरक्षितता राखण्यासाठी शेकडो मच्छीमार नौकांनी तातडीने देवगड बंदरात आश्रय घेतलाय। यामध्ये केवळ स्थानिक मच्छीमारांच्या नौकाच नव्हे तर गुजरात, रत्नागिरी, मालवण आणि वेंगुर्ला येथून आलेल्या अनेक मोठ्या नौकांचा देखील समावेश आहे। देवगड बंदर सध्या नौकांसाठी एक सुरक्षित निवारा स्थान बनलाय। या वादळ सदृश्य परिस्थितीमुळे गेल्या 2 दिवसांपासून संपूर्ण मासेमारीचा व्यवसाय पूर्णपणे ठप्प झालाय।
समुद्रात जाण्यास बंदी असल्यानं मच्छीमारांचं मोठं आर्थिक नुकसान होत आहे। कोट्यवधी रुपयांची उलाढाल थांबली आहे। किनारपट्टीवरील नागरिकांनी आणि विशेषतः मच्छीमारांनी हवामान विभागाच्या प्रत्येक सूचनांचं गांभीर्यानं पालन करावं असं आवाहन स्थानिक प्रशासनानं केलं आहे, जेणेकरून कोणतीही अनुचित घटना टाळता येईल। सध्या तरी परिस्थिती नियंत्रणात असली तरी पुढील 24 तास अत्यंत महत्त्वाचे असणार आहेत। सिंधुदुर्ग जिल्ह्यातून एक धक्कादायक घटनेचा उलगडा होतोय। कणकवलीतील साळीस्ते येथे सापडलेला मृतदेह आणि दोडामार्ग येथील तिलारी घाटात दरीत आढळलेली रक्ताने माखलेली कार यांचा परस्पर संबंध असल्याचं प्राथमिक तपासात स्पष्ट झालंय। मृतदेह बेंगलोर येथील तरुण श्रीनिवास रेड्डी यांचा असून दरीत आढळलेली कारही त्यांचीच असल्याचं समोर आलंय। या दोन्ही घटनांचा कणकवली पोलीस गेल्या काही दिवसांपासून समांतर तपास करत होते। आतापर्यंतच्या तपासातून मृतदेह आणि कार एकाच व्यक्तीच्या मालकीची असल्याचं श्रीनिवास रेड्डी यांची हत्या झाली असल्याचा संशय बळावला। पोलिसांनी अद्याप अधिकृत माहिती दिली नसली तरी हे खुनाचेच प्रकरण असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय। रेड्डी यांच्या नातेवाईकांच्या येण्याने या घटनेमागील नेमके सत्य समोर येण्याची शक्यता आहे। पोलीस या प्रकरणाचा अत्यंत बारकाईने तपास करत असून लवकरच गुन्हेगारांना पकडण्यात यश मिळेल अशी अपेक्षा आहे। या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे। रत्नागिरीमध्ये राजकीय वातावरण सध्या चांगलेच तापलंय। पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर बाळ माने यांनी जोरदार टीका केली आहे। आपण कधीही बदलणारे व्यक्तिमत्व नसून आयुष्यभर शिवबंधन पाळणार असल्याचं बाळ माने यांनी म्हटलंय। मी सिंघम आहे आणि माझी भूमिका कधीही बदलत नाही असं देखील त्यांनी ठणकावून सांगितलंय। यावेळी बाळ माने यांनी सामंतावर निशाणा साधत तुम्ही लखोबा लोखंडे असल्याचा आरोप केलाय। तुम्हीच ते पात्र आहात असा खोचक टोला देखील त्यांनी सामंतांना लगावलाय। शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे, मासाहेब ठाकरे यांच्या तसबिरीसमोर 1 वर्षापूर्वी मी हे शिवबंधन बांधलेलं आहे आणि आज या ठिकाणी या निमित्तानं सांगू इच्छितोय हे मी लाईफ टाईम हे शिवबंधन मी बांधलेलं आहे, म्हणजे माझ्या आयुष्यभरासाठी। आणि त्यामुळं आदरणीय आदित्य साहेबांबरोबर फ्रँकी खात असताना अर्धी फ्रँकी त्यांनी दिली आणि 38 आमदार भाजपच्या कळपात झाल्यानंतर सुरतवरून गुवाहाटीवर जाणारा बेईमान बाळ माने नाही आहे। कदाचित त्यांना असं सांगायचं असेल की शिंदे सेनेतला एक मोठा नेता काही काळानंतर भाजपामध्ये जाणार आहे, फक्त चुकून त्यांना धनाजी सत्ताजी सारखं बाळ मानेचं नाव आठवलं असं मला वाटतं। कारण त्यांना जो इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये प्रश्न विचारला होता तो असा होता, त्याला माझा संदर्भ होता की मी असं म्हटलं होतं की एकनाथ शिंदेसाहेब माझे मुख्यमंत्री रत्नागिरीला वारंवार का येतात, याचा अर्थ इथल्या पालकमंत्र्यांचा प्रभाव प्रशासनात संपला आहे की काय असा प्रश्न होता आणि त्याच्यावर त्यांनी खरं उत्तर द्यायला पाहिजे होतं। परंतु अजूनपर्यंत गेली 20 वर्ष बनवाबनवी करणे आणि तो मी नव्हेच नावाचं एक जे नाटक होतं पूर्वीच्या काळी, आता पण त्याचे काही प्रयोग होतात, त्याच्यामध्ये लखोबा लोखंडे नावाचं एक व्यक्तिमत्व होतं। मला असं वाटतं उदय सामंत आपण त्या लखोबा लोखंडेपेक्षा जास्त अभिनय करताय आणि त्यामुळं रत्नागिरीतल्या जनतेला हे आता कळून चुकलं आहे। आणि मी काही दिवसापूर्वी असं म्हटलं होतं की रत्नागिरीच्या जनतेला एका सिंघमची गरज आहे आणि तो सिंघम आज उपनेता म्हणून शिवसेना पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरेंनी रत्नागिरीकरांना दिलेला आहे। आमच्या गावचं ग्रामदेव श्री देव भैरी आहे, त्यांना पण ते मानतातच, ते बोलतात। त्यांनी शपथ घेऊन सांगावं की मी आजन्म भविष्यामध्ये शिंदे सेनेबरोबर राहील आणि मी भाजपमध्ये कधीच प्रवेश करणार नाही अशी खात्री खरं तर रत्नागिरीकरांच्या जनतेला त्यांनी देणं आवश्यक आहे। रत्नागिरी जिल्ह्यातील रस्त्यांवरील खड्डे आणि मुंबई गोवा महामार्गाच्या दुरावस्थेमुळे नागरिक त्रस्त झालेत। याच मुद्द्यावर आता तीव्र राजकीय प्रतिक्रिया उमटत आहेत। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपनेते बाळ माने यांनी जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यांच्यावर थेट निशाणा साधला आहे। पालकमंत्री सामंत यांनी रत्नागिरीच्या जनतेला या रस्त्यांच्या प्रश्नावर आणि मुंबई गोवा महामार्गाच्या रखडलेल्या कामावर उत्तर द्यावं अशी मागणी बाळ माने यांनी केली आहे। त्याच्यामध्ये मी कार्यकर्त्यांना विचारून, कार्यकर्त्यांना सांगून, भाजपच्या नेत्यांना सांगून सुरतवरून गुवाहाटीला पळून जाऊन मी काही शिवसेनेचा प्रवेश केलेला नाही आणि त्यामुळे उदय सामंत जबाब दो, रत्नागिरीच्या जनतेला विकासाची कामं पाहिजे आहेत, अजूनपर्यंत तुम्हाला कोण विचारणारा भेटला नाही आणि कुठंतरी विषयांतर नेऊन इकडचं तिकडं करू नका, नाहीतर या खड्ड्यामध्ये रत्नागिरी जनता तुम्हाला खड्ड्यात गाडणार आहे।
आणि रत्नागिरीकरांना त्यांनी उत्तर दिलं पाहिजे. नॅशनल हायवेची परिस्थिती काय आहे, रत्नागिरीतल्या ग्रामीण रस्त्यांची परिस्थिती काय आहे, PWDच्या रस्त्यांची परिस्थिती काय आहे, मुख्यमंत्री ग्रामसडक रस्त्यांची परिस्थिती काय आहे. शेवट कररूपानं सगळे जे नागरिक आहेत ते वाहनाला खरेदी करताना वन टाइम टॅक्स देतात. असा करोडो रुपयाचा टॅक्स मी RTOला विचारणार आहे की आमच्या जिल्ह्यामधून टॅक्स गोळा किती होतो, मग आमचे रस्ते चांगले का होत नाहीत. आणि हे पॅचअप कशाला, कसलं तंत्रज्ञान काहीतरी आणली नाही, 600 रुपयांनी काहीतरी बॅग आली नाही खड्डे बुजवायची. चेष्टा आहे. जर्मनी जपानला जातात तिथं काय असे खड्डे बुजवतात. जरा शिकून या. उगाच फिरायला जातात सरकारी पैशात आणि हा सगळा सरकारी पैशाचा अपव्यय आहे. ते बॉडीगार्ड सिक्युरिटी Z+ हवी कशाला आहे ना. कदाचित ह्यांना भीती वाटत असेल, काहीतरी डोमेस्टिक व्हायलन्स काय असेल, यांना काय दहशतवादी काय कोण मारणार नाही असं काय यांचं व्यक्तिमत्व नाही. व ह्यांनी हिंदुत्वाची भूमिका घेतली त्यामुळे टेररिस्ट यांना काहीतरी मारतील. यांना काहीतरी कुटुंबातच मला वाटतं कदाचित भीती असावी म्हणून ते Z+ वगैरे सगळे आहेत. खरं तर एखादा पोलीस पुरेसा आहे. कोकणच्या गौरवशाली परंपरेला उजाळा देणारा माझे कोकणचा बहुचर्चित कोकण रत्न 2025 दिवाळी अंक नुकताच प्रकाशित झालाय. खेड शहरातील पोलीस ठाण्यामध्ये मोठ्या उत्साहात पार पडलेल्या या प्रकाशन सोहळ्यात खेडचे पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांच्या हस्ते अंकाचे प्रकाशन करण्यात आले. यावेळी कोकण रत्न या विशेष संकल्पनेवर आधारित हा अंक कोकणच्या मातीतील 6 प्रेरणादायी व्यक्तिमत्वांचा प्रवास उलगडतो. क्रिकेटपटू सुबोध मायना, कबड्डीपटू तस्नीम बुरोंडकर आणि उद्योजक वसंत उदेक यांच्यासारख्या कर्तृत्ववान व्यक्तींच्या यशोगाथा तरुणाईला नवी दिशा देतील असं पोलीस निरीक्षक विवेक अहिरे यांनी यावेळी सांगितलं. त्यांनी अंकाच्या विषयाचे आणि सुंदर मांडणीचं कौतुक केलंय. या सोहळ्याला माझे कोकणचे संपादक सदानंद उर्फ बुवा जंगम, निवासी संपादक सागर कदम, युवा उद्योजक आदित्य शिगवण आणि प्राजक्ता माजलेकर यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते. हा दिवाळी अंक केवळ एक भेट नसून तो कोकणच्या जिद्दीचा आणि आत्मविश्वासाचा खजिना आहे. तो कोकणच्या सामर्थ्याचं प्रतीक असून वाचकांसाठी प्रेरणादायी ठरणारा आहे. दिवाळी म्हणजे आनंद, रोषणाई आणि उत्साहाचा सण. पण यावर्षी अलिबाग येथील सम्राट ठाकूर यांनी आदिवासी मुलांसोबत एक वेगळ्याच पद्धतीनं दिवाळी साजरी करत समाजापुढे एक नवा आदर्श ठेवलाय. फटाके किंवा महागड्या सजावटीवर खर्च करण्याऐवजी त्यांनी किहीम येथील आदिवासी पाड्यांमधील गरजू मुलांना खाऊ वाटप करून त्यांच्या चेहऱ्यावर आनंद फुलवलाय. सम्राट ठाकूर यांना समाजसेवेची ही प्रेरणा माजी आमदार मधुकर ठाकूर आणि राजाभाऊ ठाकूर यांच्या कार्यातून मिळाली आहे. त्यांच्या सामाजिक बांधिलकीच्या पावलावर पाऊल ठेवत सम्राट ठाकूर यांनी दिवाळीचा सण केवळ स्वतःपुरता मर्यादित न ठेवता प्रेम, आपुलकी आणि सामाजिक सहभागाचा उत्सव बनवलाय. या उपक्रमामुळे गरजू मुलांच्या चेहऱ्यावर हसू फुललंय. दिवाळीच्या प्रकाशात त्यांच्या आनंदाची लखलख सर्वांनाच भावली आहे. स्थानिक नागरिकांनी सम्राट ठाकूर यांच्या या कार्याचं तोंड भरून कौतुक केलं असून युवा पिढीसाठी एक अत्यंत प्रेरणादायी उदाहरण असल्याचं त्यांनी म्हटलंय. खऱ्या अर्थानं त्यांनी दिवाळीचा खरा हेतू उजळवलाय. म्हणजे ही दिवाळी मी एक वेगळ्या पद्धतीने हे करायचं ठरवलेलं. त्याने मी जे काय माझ्या पॉकेट मनी जमलेली त्यातून की आदिवासीवाडी इथे लहान मुलांना खाऊ वाटप करून हे साजरी करायचे असं ठरवलं. आणि जसं की तुम्हाला माहितीच असेल, मदत करायची लोकांना चांगलं असतं. आजोबा देखील करत होते, माझे आमदार मधुशेठ ठाकूर, माझे बाबा देखील करतात, सर्व कुटुंबीय देखील करतात आणि त्याचप्रमाणे मी देखील आज करतो. रोह्यातील कुंडलिका नदीच्या रमणीय तीरावर आता परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले संकुल उभं राहिलंय. दादाजींच्या स्मृती जपणाऱ्या नूतन वास्तूस त्यांचे नाव देण्यात आलंय. खासदार सुनील तटकरे आणि महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत हा नामकरण सोहळा मोठ्या उत्साहात पार पडलाय. स्वाध्याय परिवाराचे अनेक सदस्य आणि स्थानिक नागरिक यावेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते. विशेष म्हणजे दादाजींच्या 25 ऑक्टोबर रोजी असलेल्या पुण्यतिथीच्या पूर्वसंध्येलाच हा सोहळा संपन्न झालाय. रोह्याचे सुपुत्र असलेले परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांनी कुंडलिका नदीचे पावित्र्य कायम जपण्याचा संदेश दिला होता. स्वतः अनेक पवित्र नद्यांचे जल कुंडलिका नदीत अर्पण करून त्यांनी नदी संवर्धनाचं महत्त्व रोहेकरांना पटवून दिलं. या प्रसंगी रोहेकरांनी एक महत्त्वपूर्ण आवाहन केलं. दादाजींच्या नदी संरक्षणाच्या संदेशाचं पालन करून कुंडलिका नदीला प्रदूषणमुक्त करावं अशी त्यांची अपेक्षा आहे.
खासदार सुनील तटकरे आणि मंत्री अदिती तटकरे यांनी सांडपाणी व्यवस्थापनाकडे लक्ष देऊन नदी किमान 80% प्रदूषण मुक्त करावी, जेणेकरून भविष्यातील पाणी टंचाईवर मात करता येईल। यामुळेच दादाजींच्या स्मृतींना केलेलं हे नामकरण खऱ्या अर्थानं सार्थकी लागेल असं रोहेकर सांगतात। आदरणीय तटकरे साहेबांच्या मनामध्ये गेल्या अनेक वर्षांपासूनची इच्छा होती की रोहा अष्टमी शहरातली एक महत्त्वपूर्ण वास्तू असावी आणि त्या इमारतीला आपल्याला परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचं नाव देता यावं। गेल्या अनेक वर्षांपासूनचा असणारा त्यांचा हा विचार आणि ज्या वेळेला हे संकुल तयार होत गेलं तत्पासूनच त्यांच्या मनामध्ये ही इच्छा की या संकुलासाठी आपण नाव द्यावं अशी त्यांच्या मनामध्ये इच्छा होती। एकदा संकुलाचं काम पूर्ण झालं आणि इमारत ते संकुल अशा पद्धतीने तयार झालं की परमपूज्य पांडुरंग शास्त्री आठवले यांचं नाव हे जर इमारतीला दिलं तर निश्चितपणाने ते आपल्या वतीने परमपूज्य दादांसाठी श्रद्धांजली त्या निमित्ताने असेल ही मनामध्ये ज्या वेळेला खात्री झाली त्यावेळेला आपल्या सर्वांसमोरच त्यांनी विचार तो पत्रकार परिषदेच्या माध्यमातून मांडला। दिदी जयश्री दिदींसोबत पण संपर्क करीतच त्या ठिकाणी करण्यात आला। खेडमध्ये शुक्रवारी भारतीय जनता पक्षाची महत्त्वपूर्ण आढावा बैठक पार पडली। या बैठकीला भाजप नेते सूर्यकांत दळवी यांनी स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांशी संवाद साधला। भाजपमध्ये येण्यास उशीर झाल्याचं त्यांनी कबूल केलं, मात्र कोणत्याही बैठकीला उशिरा पोहोचत नाही असंही देखील ते म्हणाले। खेडमधील या बैठकीला उशीर झाल्याबद्दल त्यांनी पक्षाची जाहीर माफी मागितली, ज्यामुळे सर्वांचे लक्ष वेधले गेले। दळवींनी आपल्या भाषणात नाव न घेता रामदास कदमांवर जोरदार टीका केली आहे। खेडच्या बंगाली बाबामुळेच मला या आढावा बैठकीला येण्यास उशीर झाला असा उपरोधिक टोला त्यांनी लगावलाय। दळवींच्या या विधानावर सभागृहात एकच हशा पिकला आणि कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचं वातावरण निर्माण झालं। पुढील निवडणुकांबाबत बोलताना दळवींनी युतीची इच्छा व्यक्त केली, पण त्याच वेळी मित्रपक्षांना त्यांनी एक स्पष्ट इशारा देखील दिलाय। जर समोरचे युतीसाठी तयार नसतील तर भाजप स्वबळावर निवडणुका लढवेल आणि आपलं अस्तित्व दाखवून देईल असं दळवी म्हणाले। दळवींच्या या वक्तव्यानं भाजपचा आत्मविश्वास आणि रणनीती दिसून आली, ज्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणुका लढणं आणि जिंकणं हे एक क्रमप्राप्त आहे आणि ह्या जर तुम्हाला आपल्याला जर जिंकायचे असतील तर उमेदवारांचे निर्णय मंडल अधिकाऱ्यांनी प्रत्येक गणात जाऊन कार्यकर्त्यांच्या बैठका घेऊन सर्व कार्यकर्त्यांना विश्वासात घेऊन एक विचारानं एक मतानं असे जर उमेदवार तुम्ही जे ठरवा ते 100% निवडून येतील असा मला पूर्ण आत्मविश्वास आहे। पेणमध्ये महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं एक महत्त्वपूर्ण नियुक्ती केली आहे। मनसे संस्थापक अध्यक्ष राज ठाकरे यांच्या आदेशानुसार रेखा कमलाकर पाटील यांची पेण तालुका महिला अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे। या नियुक्तीमुळे पेण तालुक्यातील मनसेच्या महिला आघाडीला एक नवं आणि उत्साही नेतृत्व लाभलंय। कोकण महिला नेत्या स्नेहलताई जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली ही निवड प्रक्रिया पार पडली आहे। यावेळी उपजिल्हा महिला अध्यक्ष छाया शिंदे यांची प्रमुख उपस्थिती होती। ओडागी वाशी येथील रहिवासी असलेल्या रेखा पाटील यांनी ही महत्त्वाची जबाबदारी मिळाल्यानं स्थानिक मनसे कार्यकर्त्यांमध्ये मोठा उत्साह संचारलाय। त्यांच्या नेतृत्वाखाली महिलांचे प्रश्न अधिक प्रभावीपणे मांडले जातील अशी अपेक्षा व्यक्त होते। या नियुक्ती प्रसंगी पेण शहर अध्यक्ष सुदेश संसारे, रायगड जिल्हा चिटणीस कामगार सेना पंकज शहा, दिलीप पाटील, रुपेश पाटील, कुशल म्हात्रे, कमलाकर पाटील यांच्यासह मनसेचे अनेक पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। राज ठाकरे यांच्या आदेशाने झालेली नियुक्ती आगामी काळात पेण तालुक्यात मनसेला अधिक बळकटी देईल असा विश्वास पक्षाकडून व्यक्त करण्यात आला। महिलांना मुख्य प्रवाहात आणण्याचा मनसेचा हा प्रयत्न निश्चितच कौतुकास्पद मानला जातोय। यासह बातमीपत्रात वेळ झाली इथेच थांबण्याची, भेटूयात नवीन बातमीपत्रासह। तोपर्यंत तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा फक्त माझे कोकण।